आदिवासी संस्कृतीची समृद्ध परंपरा जपणारे तारपा वादन तारपाच्या गजरात आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या नृत्याने पुणेकरांची मने जिंकली। पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा आणि तारपा पथकाच्या तारपा वादन व नृत्याच्या कार्यक्रमात एकात्मता, परंपरा आणि आनंदाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्यापासून आयोजित संगीत महोत्सवाचा प्रारंभ झाला। श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नोमवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित महोत्सवाचे उद्घाटन महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झाले। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके आदी यावेळी उपस्थित होते। भिकल्या लाडक्या धिंडा म्हणाले, माडाचा बांबू आणि दुधी भोपळ्यापासून तारपा हे वाद्य बनवले जाते। हे वाद्य माझ्या संस्कृतीची शान आहे आणि माझी संस्कृती जतन करण्याचे भाग्य मला लाभले आहे। माझी खरी श्रीमंती म्हणजे माझे प्रेक्षक आहेत, चाहते आहेत, जे मला बोलवतात आणि माझ्या संस्कृतीचा अनुभव घेतात। महोत्सवाची सांगता 23 मार्च रोजी पहिल्या सत्रात स्वरप्रज्ञा पंडित मिलिंद रायकर, यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन जुगलबंदीने आणि दुसऱ्या सत्रात पंडित रुद्रनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम या स्वर मैफिलीने होणार आहे। हे तारपेंनी मला भाग्य समजून येईल। तारपेंनी मला एवढा दिलेलं निराय विज्ञान आम्ही विमानाला पाड्या पडायचं, आता विमानात बसून गेलो आलो तर हे माझं भाग्य समजायचं। आता मी सांगितलं ही मायभूमी माती परिषद केली, तो आदिवासी श्वासानं वाजवली संस्कृती आणि संस्कृती आम्ही आता टिकून ठेवली। आता शरीर आहे, जसा जीव आहे तसा देव आहे। देव आहे देवात हे माणूस आहे तोच देव आहे, आज देव नाही आहे। माणसाने माणसासारखा वागला पाहिजे, राहिला पाहिजे, ही माणसाची शान आहे। काहीतरी कला करा आणि आपला नाव कमवा। आज मी कोणं कागदपत्र नाही केला, काही नाही, पण हे वाद्याने फार अळंदी, जेजुरी, बारामती, संन्यास, सिंगापूर तिकडं गेलो आणि मला आवड निर्माण झाली। मी कोणं गणपत्याला जातो, कोणं दुर्गा देवी बसवली तिथे जातो आणि मला आवड निर्माण केली। माझं सरकार कोणा कागदपत्र केला, कोणा कागदपत्र केलं, माझं मी कोणी शिकेल नाही, मी कोणाकडे गेलो नाही, माझा हे ऑनलाईनला पाठवला आणि माझा आदिवासीमध्ये मी माझा भाग मलाच मी भाग्य समजा। माझा राष्ट्र पुरस्कार आता दिला, आता हे जे पुरस्कार देतात हे मला फार बरा वाटलं की माणूस केलं कुठंतरी नाव आला पाहिजे म्हणून हे नाव केलं झाला। आता मी विमान बुकिंग केला का तोपर्यंत 13 तारखेला जायचं होतं, तोपर्यंत युद्ध सुरू झाला, त्याचं माथारच झाला। मग आता इकडं तिकडं आता तुम्ही बोलवलं आज माझं ही माझी श्रीमंती, जी कशाचं पाकड्यावर आहे माझी श्रीमंती, ही माझ्या आदिवासीची श्रीमंत हीच आहे। म्हणजे श्रीमंती याची जाती आहे, पण आज माझी श्रीमंती जनता बसली, हे माझा भाग